नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनन ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचं हे जे हिलिंग आहे हे मला वाटते अगदी सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाचं असं हिलिंग आहे. त्यामुळे सगळ्यांनीच हे हिलिंग नक्की करा. आपल्या सगळ्यांचंच पैशांच्या दृष्टीने समृद्धीचं स्वप्न असतं. कारण पैशांशिवाय बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला पैशांच्या दृष्टीने अबंडन्स मिळावा अशी आपली सगळ्यांची इच्छा असते. आणि त्यासाठी मग आपण खूप प्रयत्न म्हणजे नोकऱ्या आणि हे बाकीचे कष्ट तर करतोच, पण मॅनिफेस्टेशनचे आपण वेगवेगळ्या टेक्निक्स आपण यूज करत असतो. एकदम त्याच्यामध्ये जे सांगितलेलं असतं ते सगळं नीट फॉलो करत असतो. पण तरीसुद्धा हा जो अबंडन्स असतो किंवा प्रॉस्पेरिटी असते, समृद्धी असते, ती आपल्यापासून दूर पळते, आपल्याजवळ येत नाही आहे असं आपल्याला फील होतं. मग मॅनिफेस्टेशनच्या ह्या सिस्टीम्स किंवा ह्या प्रोसेसेस वर्क करत नाहीत आपल्यासाठी असं आपल्याला वाटायला लागतं. पण ह्या मॅनिफेस्टेशनच्या सिस्टीम्स वर्क का करत नाहीत किंवा आपल्या आयुष्यामध्ये ही समृद्धी, प्रॉस्पेरिटी, भरभराट का होत नाही याचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? याचं कारण आहे आपल्या मनातले पैशांविषयीचे असणारे म्हणजे मनी विषयी असणारे ब्लॉकेजेस. आता हे ब्लॉकेजेस म्हणजे काय? तर आपण लहानपणापासून आपल्या मोठ्यांकडून किंवा आजूबाजूच्या लोकांकडनं जर का आपण असं ऐकत असलो की आपल्या नशिबातच पैसा नाही आहे, कितीही कष्ट केले तरी आपल्याला का पैसा मिळत नाही, आपलं नशीबच असं फुटकं आहे, किंवा पैसा हा पैशांकडे जातो, आपल्याकडे येत नाही वगैरे अशा टाईप्सची वाक्य आपण लहानपणापासून ही ऐकत असतो. आणि आपल्याला तर हे माहिती आहे की ॲफर्मेशन्स कसे काम करतात, की तीच वाक्य आपण सारखी ऐकली तर ती आपल्या अवचेतन मनामध्ये म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतात आणि त्याचं तसं प्रोग्रामिंग होतं. तर ही वाक्य आपण जर का लहानपणापासूनच ऐकली असतील किंवा आजूबाजूच्या लोकांची परिस्थिती तशी बघितली असेल, तर आपल्याला पण असं वाटायला लागतं की येस, आपण ह्या समृद्धीच्या लायक नाही आहोत किंवा वी डोंट डिझर्व दिस. हे जर का आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घट्ट बसलं असेल, म्हणजे असं म्हणतात ना की मराठीमध्ये आपण म्हणतो की मनात घर करून बसलं असेल, तर मग त्या घरामध्ये समृद्धीला जागाच राहत नाही ना. कारण ते घर फक्त ह्या अशा टाईप्सच्या ब्लॉकेजेसनीच भरलेलं असतं. मग महत्त्वाचं काम काय आहे? ही ब्लॉकेजेस दूर करणं. मला वाटतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की अशी मनी ब्लॉकेजेस जी आहेत ती दूर करणं हे फार महत्त्वाचं आहे. हे घर रिकामं करणं समृद्धीसाठी आपल्या मनातलं हे फार महत्त्वाचं आहे. पण ते करायचं कसं? ते करण्यासाठी पण मग हे ॲफर्मेशन्सच चं एक टेक्निक आहे. जे आपण म्हणतो, कधी-कधी कंटाळून म्हणतो, कधी-कधी म्हणत नाही. मग ते काम करत नाहीत. मग आपल्याला वाटतं की आपली ही काही सिच्युएशन बदलणार नाही. पण आज मी तुमच्या मनातली ही मनी ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी एक अतिशय सोपी टेक्निक घेऊन आलेली आहे. म्हणजे या टेक्निकमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. काम करणार आहे हा पेंड्युलम. या पेंड्युलमच्या मदतीने आपण आपल्या मनातली सगळी मनी ब्लॉकेजेस आहेत ती दूर करणार आहोत, जेणेकरून आपल्या या सबकॉन्शियस माइंडच्या घरामध्ये समृद्धीसाठी किंवा प्रॉस्पेरिटीसाठी खूप जागा होईल आणि आपल्या पण आयुष्यामध्ये समृद्धी, प्रॉस्पेरिटी यायला सुरुवात होईल. सो सगळ्यात आधी मला हे हिलिंग करण्याची परमिशन द्या. थँक्यू मला परमिशन दिल्याबद्दल. सो आता शांतपणे हळुवारपणे डोळे मिटा. थोडे लांब गहिरे श्वास घ्या. रिलॅक्स युअर माइंड अँड बॉडी. लांब गहिरे श्वास जसे तुम्ही घेताय तसं तुमचं शरीर आणि मन हलकं होत जात आहे हे फील करा, इमॅजिन करा. लांब गहिरे श्वास अँड रिलॅक्स युअरसेल्फ. व्हेरी नाईस. कुठल्याही हिलिंगच्या आधी स्वतःला रिलॅक्स करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामुळे आपण एका रिसेप्टिव्ह मोडमध्ये जातो आणि अर्थातच त्यामुळे हिलिंग करणाऱ्यासाठी सुद्धा आणि हिलिंग घेणाऱ्यासाठी सुद्धा पुढची प्रोसेस फार इझी होते. ओके, सो तुम्ही मला ऑलरेडी परमिशन दिलेली आहे ह्या हिलिंगची, ही ब्लॉकेजेस दूर करण्याची तुमच्या सुप्त मनातली, आणि तुम्ही आता रिलॅक्स पण झालेला आहात. सो आता मी हिलिंग सुरू करते.
हे हिलिंग चालू असताना तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता किंवा डोळे मिटूनही बसू शकता आणि हिलिंग झाल्यावरती मी तुम्हाला हिलिंग कंप्लीट झालं असं सांगेन, तेव्हा तुम्ही डोळे उघडू शकता. इन एनी केस हे हिलिंग वर्क होणारच आहे. तुमच्या मनातलेही ब्लॉकेजेस दूर होणारच आहेत. हे हिलिंग झाल्या झाल्या तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये एकदम ड्रास्टिक शिफ्ट झालेलं आहे हे लक्षात येईल. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा केव्हाही तुम्हाला असे मनी ब्लॉकेजेस आहेत आपल्याला असं फील होईल, तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघा. रादर आय वुड सजेस्ट की पुढचे काही दिवस तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी, म्हणजे झोपण्याच्या आधी हा व्हिडिओ बघा. हे हिलिंग स्वतःवरती करून घ्या. म्हणजे हे जे हिलिंग आहे हे तुमच्या झोपेमध्ये सुद्धा तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करत राहील आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रॅमिंग अगदी इझिली होऊन जाईल. सो येस, आता आपण हिलिंग सुरू करूया.
थँक्यू सो मच. आपलं हिलिंग आता कंप्लीट झालं आहे आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही रोज रात्री हा व्हिडिओ बघून हे हिलिंग स्वतःवरती करून घ्या आणि नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ॲबंडन्सच्या बाबतीमध्ये म्हणजे पैशांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस, सकारात्मक बदल झालेले नक्की दिसून येतील. करून बघा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझे सगळे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा होईल. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा, कारण मी ह्या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या विषयांवरचे फ्री कोर्सेस पोस्ट करत असते, ज्याच्यासाठी तुम्ही बाहेर हजारो रुपये पे करता. त्याचप्रमाणे खूप वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल पण मी व्हिडिओज करत असते आणि अर्थातच खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी हिलिंगसुद्धा करत असते, ज्याचा अनेक लोकांना प्रचंड फायदा होतो. सो लाईक करा नक्की आवडला असेल व्हिडिओ तर, आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा जेणेकरून मला जेवढे जास्त व्हिडिओजना माझ्या मिळतील तेवढंच मला अजूनही असे व्हिडिओज करण्यासाठी मोटिवेट मी होईल आणि अर्थातच त्याचा तुम्हाला पण फायदा नक्कीच होईल. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.